त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते. तोच माझा प्रयत्न आहे. या संदर्भात कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याला माहिती आहे त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना, काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी आरसी नीट उभे होते. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा वंदे भारत ट्रेन ही आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात. दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे आपण जर शक्तिमान असलो तर आपण जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो.